पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदना। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम, तिथे नांदितो ज्ञानराज सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरीवतम सारसी नश्यति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या स्वित पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती विरदेवी सदा वंदिता समपतु। सरस्वती भगवती निशीष दाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं। यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं, वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्या असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदना। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तटे भीमरत्या, परं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हरि श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, प्रभु श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 16 भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। ब्रह्मयाचे ब्रह्मवाणीसी, नाही विटाळ असत्यासी, भय नाही इंद्रजितासी, निश्चयसी मी जाणे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कायम जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे, देई प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी या चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनाच विकास, काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, ते मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा, ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 16व्या अध्यायाच्या भाग 3 सेवेला आरंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देवबाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान। ब्रह्मदेवानं इंद्रजिताच्या बाबतीत राजा रावणानं पाचारण केल्यानंतर जे भविष्य सांगितलं, त्या भविष्याबद्दलचा विचार राजा रावण आपल्या मनामध्ये करू लागला। राजा रावणानं एवढं ठरवलं की ब्रह्मदेव कधी खोटं भविष्य सांगणार नाही, ब्रह्मदेव यांनी जे भविष्य सांगितलं ते कधी खोटं होणार नाही। त्यामुळं हनुमंतरायाकडून किंवा वानराकडून इंद्रजिताला मरणाची भीती नाही, एवढं मात्र खरं, अशी राजा रावणाची स्वतःची विश्वासानं समजूत झालेली आहे। पाचारोनी चतुरानन त्यासी पुसे दशानन, इंद्रजित अनिल कपी बांधवन, ते सत्य वचन करावे। राजा रावणानं ब्रह्मदेवाला बोलावून घेतलं। 10 तोंडाचा राजा रावण ब्रह्मदेवाला बोलू लागला, विचारू लागला, तुम्ही म्हणाला होता महाराज इंद्रजित वानराला बांधून लंकेमध्ये घेऊन येईल, ते तुमचं वचन का अजून खरं झालेले नाही, ते कधी सत्यामध्ये उतरेल, ते खरं करून दाखवावं। ब्रह्मदेवाला राजा रावण बोलतो, इंद्रजिताची स्थिती गती राक्षसानु न शकती, वनी बैसला मारुती राक्षस घाती महावीर,
इंद्रजित कुठं आहे, त्याची काय अवस्था आहे, तो जखमी आहे का जिवंत आहे का मरण पावलाय, तो चांगल्या अवस्थेत आहे की वाईट अवस्थेत आहे, याची खबर, याची बातमी कोणताही राक्षस जाऊन अशोकवनाच्या ठिकाणी आणू शकत नाही. राजा रावण म्हणतो, कारण राक्षसांचा काळ, राक्षसांचा घात करणारा महावीर, राक्षस घातकी मारुती तत्व वनामध्ये बसलेला आहे. त्यामुळं इंद्रजिताची बातमी कुणाकरवी माझ्यापर्यंत पोहोचायला तयार नाही. मीच जावोनी अशोकवना इंद्रजिताची विवंचना, समूळ आणोनी आमना दशानना सांगेन. आणि त्यावेळेस आता मीच अशोकवनाला गेलं पाहिजे. इंद्रजिताची जी खबर आहे, इंद्रजिताबद्दलचा घडलेला समाचार आहे, ती वनाच्या ठिकाणी स्वतः मीच गेलं पाहिजे आणि मीच खबर आणली पाहिजे, असा ब्रह्मदेव विचार करतो. आणि आपण वनामध्ये जाऊन इंद्रजिताची काय अवस्था आहे हे राजा रावणाला येऊन परत सांगावं, असं ब्रह्मदेव ठरवतात. ऐसे सांगोनी लंकापती वनाला प्रजापती, हनुमंते ब्रह्म या प्रती घातले क्षिती लोटांगण. असं राजा रावणाला सांगितलं. आता मीच वनाला जातो म्हणजे बाकीचे कोणी राक्षस वनाच्या ठिकाणी जायला तयार नाहीत तुम्ही म्हणता, तर मी स्वतः जातीनं तिथं जातो. इंद्रजिताची काय स्थितीगती आहे, काय अवस्था आहे पाहतो आणि तिथला समाचार घेऊन येतो. म्हणून राजा रावणाची विचारपूस करून परवानगी घेऊन ब्रह्मदेव अशोकवनाच्या ठिकाणी आले. ब्रह्मदेव आलेले हनुमंतरायांनी पाहिले आणि ब्रह्मदेवाच्या चरणावरती हनुमंतरायांनी साष्टांग दंडवत घातलं. ब्रह्मदेवाचं मनोभावे आवडीनं प्रेमानं सद्भावनेनं हनुमंतरायांनी दर्शन घेतलं. ब्रह्मा हनुमंत सांगत आला राक्षसाशी अंत, अवश्य तुवा करावा घात लंकानाथ न मारोनी. ब्रह्मदेव हनुमंतरायाला सांगू लागले, आता राक्षसाची विनाशकालीन अवस्था आता आलेली आहे. राजा रावणाला तू मारू नये, बाकीच्या राक्षसांचा हनुमंता तू घात करावा. कुंभकर्णाने लंकानाथ यासी वधील श्री रघुनाथ, लक्ष्मण वधील इंद्रजित येरांचा अंत वानरी. हे हनुमंता, रावण आणि कुंभकर्णाचा घात स्वतः रामप्रभू करतील. इंद्रजिताला लक्ष्मणाच्या हातून मरण येईल. बाकीची जी वरकड राक्षस आहेत ते हनुमंता तुमच्या हातनं वानरांच्या हातनं मरतील. हनुमान सांगे ब्रह्मयासी, माझी आवडी आहे ऐशी, भेटी घेऊन रावणेशी करू लंकेशी वाताहात. हनुमंत या ब्रह्मदेवाला म्हणतात, माझ्या मनामध्ये एक देवा इच्छा आहे म्हणले, माझ्या मनामध्ये एक आवड निर्माण झालेली आहे. राजा रावणाची काही ताकद एकदा आजमावली पाहिजे, त्या राजा रावणाची एकदा भेट घेतली पाहिजे, लंकेला आलं पाहिजे आणि लंकेमध्ये सगळी नासधूस केली पाहिजे, असा माझा विचार आहे. ब्रह्मदेवाला हनुमंतराया बोलतात. ब्रह्मा सांगे हनुमंतासी, इंद्रजित तुझे निभयेसी, लपला विवर प्रदेशी मी त्याज पासी जातसे. ब्रह्मदेव हनुमंतरायाला म्हणतात, हे हनुमंता, रामदूता, रामभक्ता, तुझ्या भीतीनं राजा रावणाचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजित एका गुहेमध्ये विवरामध्ये जाऊन दडून बसलेला आहे, लपलेला आहे.
आता मी त्याच्या जवळ जातो आणि त्या इंद्रजिताची भेट घेतो. ब्रह्मदेव हनुमंतरायाला सांगतात, तुझं न लागे पाशबंधन, हे मज आहे निज ज्ञान. माझे ऐकावे वचन, ब्रह्मबंधन मानावे. तुला कुठल्याही असणाऱ्या बंधनामध्ये अडकण्याची गरज नाही. तू कुठल्याही बंधनामध्ये हनुमंत अडकू शकत नाही. कुठल्याही पाशामध्ये तू सापडू शकत नाही. कुठल्या जाळ्यामध्ये तू स्वतःला अडकवून घेऊ शकत नाही, किंवा कुठलंही जाळं तुझ्यावरती टाकलं तर ते कार्य करू शकत नाही. अशी हनुमंता तुझी ताकद आहे, तुझी शक्ती आहे. पण माझं जरा ऐक म्हणले ब्रह्मदेव. जे ब्रह्मपाशी आहेत म्हणले, त्या ब्रह्मपाशाला तो मान द्यावा आणि त्याच्यामध्ये स्वतःला बांधून घ्यावं, स्वतःला बंधन करून घ्यावं. तुझं हुशार आहेस, ज्ञानी आहेस, मी काय म्हणतोय ते बघ, तुला पटतंय का? माझं वचन तू ऐकावं. ब्रह्मदेव हनुमंतरायाला बोलतात, इंद्रजित घालील ब्रह्मपाशाशी, तू आबद्ध मानोनी आपणाशी. स्वये जावे गालंकेशी, रावणाशी भेटावया. इंद्रजित तुझ्यावरती ब्रह्मपाश टाकेल. ब्रह्मपाशामध्ये तू अडकू शकत नाही, तुला ब्रह्मपाशात बांधलं जाऊ शकत नाही. हे मलाही माहिती आहे हनुमंता, तुलाही माहिती आहे. ब्रह्मदेव हनुमंताला म्हणतात, पण माझी एक विनंती आहे की त्या ब्रह्मपाशामध्ये तू स्वतःला बांधला गेला असं दाखवावं आणि ब्रह्मपाशामध्ये अडकूनच, ब्रह्मपाशामध्ये बंधन होऊन लंकेला जावं, जेणेकरून राजा रावणाची तुझी भेट होईल. रावणाची घ्यावी भेटी, आवडी आहे तुझे पोटी. ब्रह्मपाश मानोनी कंठी, यावे त्रिकोटी लंकेशी. तुझ्या मनामध्ये इच्छा आहे ना रे हनुमंत म्हणले, रावणाची एकदा भेट घ्यावी, त्याची ताकद आजमावावी, त्याला रामभक्ताचा दणका काय असतोय ते दाखवावा, लंकेची नासधूस करावी. सगळ्या लंकेमध्ये एका रामभक्ताबद्दल, एका मारुतीबद्दल, एका हनुमंताबद्दल मोठी घबराट निर्माण करावी, दहशत निर्माण करावी. हे तुझ्या अंतकरणात आहे ना, ती इच्छा, हा विचार तुझा आहे ना. मग तू काय करावं, ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घेतलं असं दाखवावं. ब्रह्मपाशामध्ये तू अडकावं आणि त्या ब्रह्मपाशामध्ये लंकेच्या त्रिकुटाला यावं, राजा रावणाच्या भेटीला यावं, तुझी इच्छा पूर्ण करून घ्यावी. ब्रह्मदेव हनुमंतरायाला बोलतात, इंद्रजिताचे निहस्तपात्य, हनुमान मानी पाशबंधाते. ब्रह्मदेवा तुझे निहाते, ब्रह्मबंधाते मानीन. हनुमंतरायांनी एक आट घातली. ब्रह्मदेवा तुम्ही म्हणताय म्हणले इंद्रजित तुझ्यावर ब्रह्मपाशाचं जाळं टाकेल. नाही नाही, तसं मला चालणार नाही म्हणले हनुमंतराय. इंद्रजितानं जर माझ्यावर ब्रह्मपाश टाकला तर मी त्याच्यात अडकणार नाही, मी त्याला त्याच्यात सापडणार नाही. तुम्ही जर माझ्यावर ब्रह्मपाश टाकला तरच मी त्याच्यामध्ये सापडेन. म्हणून ब्रह्मदेवा तुम्ही काय करावं, तू स्वतःहून ब्रह्मपाश माझ्यावर टाकावं, मग मी जाळ्यात अडकेन, मग जाळं इंद्रजिताच्या हातात द्यावं आणि मग मी लंकेला येईन. एरवी जर इंद्रजितानं ब्रह्मपाश माझ्यावर टाकला तर मी त्याच्यात सापडणार नाही, हेही माझं वचन आहे. हनुमंतराय एक अट्ट ब्रह्मदेवाला घालतात. ब्रह्मा म्हणे आयुष्याची घडे, माझे निहाते वाडे कोडे. हनुमंता पाश बंधनी पडे, रावणा पुढे न्यावया. ब्रह्मदेव म्हणतात, हनुमंता तू सांगतोय तसं मी करेन म्हणले, काही अडचण नाही म्हणले, माझ्या हातनं का होईना म्हणले, आवडीनं त्या ब्रह्मपाशात अडक बर का म्हणले, नाहीतर सगळा ब्रह्मपाश तोडून टाकशील म्हणले, मग माझा अपमान होईल, मग ब्रह्मदेवाचा शब्द असत्य होतील, असं काही करू नको बर का हनुमंता म्हणले. तू निवांत त्या पाशामध्ये अडकायचं आणि त्या पाशामध्ये अडकूनच राजा रावणाची जी लंका आहे म्हणले त्या लंकेमध्ये तू यायचं, असं ब्रह्मदेव हनुमंतरायाला विनंती करून सांगतात. इंद्रजिते वानरा देवोनी पाटी, विवरी पळता ती संकटी. अनुतापला कपाळ पिटी, उडाली पुष्टी वाडी वेची.
इकडं इंद्रजित विवरामध्ये पळालेला होता, हनुमंतरायाच्या भीतीनं दडालेला होता. अति संकट इंद्रजितावर आलेलं होतं. इंद्रजिताला पश्चाताप झाला होता. उगाच्या उग या वानराच्या वाटेला आलो, उगाच्या उग अशोकवनामध्ये गर्वाचा मोठा पुगारा घेऊन आलो. कपाळ बडवून घेऊ लागला इंद्रजित. आपल्या या मोठेपणाची आता भंबेरी उडाली, मोठेपणाला किंमत शून्य झाली, अशा प्रकारचा विचार इकडं विवरामध्ये दडालेला इंद्रजित करतो. आता आपली मोठी पराक्रमाची जी यशोगाथा होती एका वानरानं धुळीला मिळवली. काय करावं? खरंच आपलं चुकलं का? तर निश्चित आपलं चुकलेलं आहे. आपण हनुमंतरायाच्या वाटेला यायला नको होतं. हा एक दृढ विचार, याचा अनुताप, पश्चाताप इंद्रजिताला झालेला आहे. इंद्रजितातील जायमान विवरा माझी वैश्वन, वानरा ब्रह्मपाशी वंदन करीते विंदान अवधारा. इंद्रजित स्वतः लाजलेला आहे, त्याची अपकीर्ती झालेली आहे, मोठा घोर अपमान झालेला आहे. विवरामध्ये जाऊन, गुहेमध्ये जाऊन दडून बसलेला आहे. आता ब्रह्मदेव त्याची कशी भेट घेतील? हनुमंतरायावर इंद्रजित कसं जाळं टाकण्याचा, ब्रह्मपाश टाकण्याचा प्रयत्न करेल, आणि हनुमंतराया ब्रह्मदेवानं पाश टाकल्यानंतर कशी अडकतील, त्याची गोड कथा पुढील अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. हा अध्याय आता कळसाला आलेले ग्रंथ करते, कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला विनंती करतात. एका जनार्दना शरण वानरा ब्रह्मपाश वंदन, बंधनी मारुती निर्वंदन कथा विंदान अवधारा. माझ्या सद्गुरूंना, माझ्या जनार्दन स्वामींना, माझ्या गुरुवार्यांना मी शरण जातो. एकनाथ महाराज म्हणतात, मी त्यांच्या चरणाशी लीन होतो, नतमस्तक होतो, कारण त्यांच्या कृपा आशीर्वादानेच मी रामायणाची कथा लिहू शकलो. त्यांनीच मला कथा सांगितली, तीच कथा त्या रामायण रूपानं तुमच्या समोर मी मांडू शकलो. हनुमंतराया ब्रह्मपाशामध्ये कसे स्वतःला अडकवून घेतील. जरी ब्रह्मपाशामध्ये ते अडकले असले तर निमित्ताला अडकले जाणार आहेत. मारुतीला कुठलाही पाश वादू शकत नाही, बंधन करू शकत नाही. हनुमंतराया त्याच्यामध्ये अडकू शकत नाहीत. ही मोठी रहस्यमय कथा आहे, गोड कथा आहे. या गोड कथेची सेवा आपण पुढील भागामध्ये करूया. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकाया हनुमंत कृत रावण सैन्यवध नाम षोडशोऽध्याय गूढाम. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंग. केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अच्युता, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अच्युता, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा निरुद्ध, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंग. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना,
श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना भूपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल